शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजांवर दडपण, फलंदाजाच्या मनामध्ये देखील दडपण. पण म्हणतात जी माणसं मनामध्ये जिंकलेली असतात ती रणांगणामध्ये लवकर अपयशी होत नाहीत. आता इथून मात्र मनामध्ये कोण जिंकेल आणि कोण जिंकलाय पाहायला मिळेल, शंका नाहीये. नेक्स्ट मॅच शेई विपक्ष गोटेगरबी. शेई विपक्ष गोटेगरबी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. लेग ब्रेक बॉल उशिराने खेळण्याचा प्रयत्न केलाय. फर्स्ट स्लिप त्या ठिकाणी सज्ज आहे. क्या बात आहे. या प्रकारचं क्षेत्ररक्षण जेव्हा जेव्हा होतं ना तेव्हा तेव्हा इंटरनॅशनल स्टेजवर पोहोचल्यानंतर जॉन्टी रोड्स हे नाव आमच्या डोळ्यासमोर त्याच ताकदीनं जागा व्हायला वेळ देखील लागत नाही. आपल्या संघासाठी मित्र म्हणेन 3 धावा वाचवल्या असाव्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षण. गोलंदाज करेल तर करेल, काय करणार नाही. या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर सातत्याने गोलंदाजाच्या नावावर टाळ्यांचा कडकडाट होईल, शंका नाहीये. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि इथे आज एमडी स्पोर्ट्स शहापूर संघाचे सगळे शिलेदार आपापलं कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. 5 चेंडू विजयासाठी 17ची गरज आहे. यावेळेस देखील डॉट बॉल फेकलाय गोलंदाज मयुरेश तारबळे यांनी. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी टीम इगतपुरी क्लासिक संघाला बनवायच्या तब्बल 17 धावा. अंपायर रिव्ह्यू आहे. चला थर्ड अंपायर आपण यायचंय. वाईट साठी रिव्ह्यू कॉल आहे. पाहिलं जाईल दूध का दूध और पाणी का पाणी. बॅट्समन रिव्ह्यू आहे. ओके, माफी असावी. बॅट्समन रिव्ह्यू आहे. क्रुशियल मुवमेंट आहे. या मुवमेंटला हे सगळे निर्णय फार महत्वाचे आहेत. थर्ड अंपायर या ठिकाणी सज्ज आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. कोणत्या प्रकारचा वाईट बॉल नाही याची नोंद आपण घ्या. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे टीम इगतपुरी क्लासिक या संघाला. माफी असावी. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज म्हणजे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 1-1 चौकारांची आवश्यकता आहे टीम इगतपुरी क्लासिक या संघाला. मैदानावर 2 खेळाडू खेळत आहेत. स्टार्टिंग एंडवर आपण पाहतोय फलंदाज विजय आणि सोबतीला फलंदाज कल्पेश. 4 चेंडू 16 धावा. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन आणि त्याचं उत्तर बॉलला पाठवलंय विजयनं. वाईटिश लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इगतपुरीचा ब्रँड षटकार. काय फटका खेळले फलंदाज विजय. अगदी सहज जणू काय हाफ ट्रॅकर वाटला. बाहेरच्या दिशेला चेंडू वळाला. शेवटच्या मोमेंटला काय फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी सहज खेळले. मी तर म्हणेन विजयच्या मेजवानीतील हा रसगुल्ला होता आणि त्यांना पाठवलंय वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार ठोकलाय. आदरणीय चंद्रकांतजी खाडे आपणास विनंती आहे. चंद्रकांतजी खाडे साहेब आपणास विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बिरवाडीचे अनेक सारी गोड व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देत आहेत. फार आनंद आहे. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मॅचचं पारडं थोडंसं झुकतं माप घेताना पाहायला मिळतंय. आदरणीय भगवानजी फेरे आपणास देखील विनंती आहे, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. मॅचला पुन्हा एकदा रंग भरताना पाहायला मिळाले. फलंदाज विजय क्रुशियल मोमेंटला मस्ट निडेड 6 षटकारांची चौकारांची आवश्यकता असताना ठोकला बॅट्समन विजयनं हा षटकार आणि 6ने धावसंख्या पुढे गेली. टीमची टोटल धावफलकावर 33. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडूमध्ये टीम इगतपुरी क्लासिक संघाला बनवायच्यात अजूनही 10 धावा. कधी काय घडेल सांगता येत नाही, कारण क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं म्हणतात ना. इथे देखील फटका चांगला आहे का पाहायला मिळेल. मेजर किशोरच्या डोक्यावरनं बॉल निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. दुसरा ब्लास्ट षटकार. क्षणात होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारी बॅटिंग बॅट्समन विजय नावाचं वादळ आज मैदानाच्या आतमध्ये टीम इगतपुरी संघासाठी क्लासिक बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. कौतुक करेल बॅट्समन विजय नावाच्या फलंदाजाचं. जवळपास 3 ते 4 नंबरला मैदानाच्या आतमध्ये येऊन 30 दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळाले. परंतु किशोर मेजर आज थोडेसे हलकेसे पाहायला मिळतात. एक हाय जंप घेऊन जर चेंडू वाढवला असता तर निश्चित आपल्या संघासाठी धावा वाचल्या असत्या. पण म्हटलं जाताना मित्रांनो, क्रिकेट जर तरवर चालणारा खेळ अजिबात नाही आहे. जो संघर्ष होता त्या संघर्षातून मार्ग मिळालाय. दशरथजी कुपसे सर काहीतरी इशारा करतायत.
बिरबाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय अशोकजी खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। अशोकजी खाडे साहेब, आपणास विनंती, मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा। तुर्तास मॅचची दिशा आम्हाला चुकवायची नाहीये। 2 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे। विलाजी विदे, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा। विलाजी विदे, 2 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज। सामना होता कुठे आणि विजयच्या 2 षटकारानं सामना आणून कुठे ठेवलाय। जबरदस्त बॅटिंग, दमखम दाखवलंय। खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु किशोर मेजर त्या ठिकाणी सज्ज आहेत। 1 कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड। मैदानाच्या आतमध्ये लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय। टीम एमडी स्पोर्ट्स कुटगर संघाच्या वतीनं कोणत्याही प्रकारचं बॅकअप नसल्या कारणानं जिथे 1 सिंगल होती तिथे मात्र 3 धावा। मित्रांनो, असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये चुकीला का माफी नाही, तर मैदानाच्या आतमध्ये असणारे एमडी स्पोर्ट्स कुटगर संघाचे 11 खेळाडू आणि त्यांच्या चेहऱ्यावर आलेली मरगळ, त्यांच्या चेहऱ्याच्या पाठीमागे डोळ्यांमध्ये असणारं दुःख सांगून जाईल। नो रिटेक इन द क्रिकेट, गेलेली वेळ तुमच्यासाठी कदापि येणार नाही। सामना होता 6 चेंडू 17 धावा, सामना बनला 5 चेंडू 16 धावा, सामना येऊन ठेपला 3 चेंडू 10 धावा, सामना येऊन ठेपला 2 चेंडू 4 धावा आणि आता सामना येऊन ठेपलाय 1 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 1 सिंगल धावेची गरज। स्कोर आर लेव्हल, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे। काय घडेल या मॅच मध्ये, काय मॅच म्हणली मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला इगतपुरी तर दुसऱ्या बाजूला शहापूर। इतक्या दूरवरचा प्रवास करून आम्ही आज बिरबाडी या गावामध्ये का आलेलो आहोत हा प्रश्न आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, त्या सगळ्या कारणांची कारण मीमांसा आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। जबरदस्त मॅच, अफलातून नियोजन, ओवी स्पोर्ट्स बिरबाडी या संपूर्ण व्यवस्थापन समितीने केलेली मेहनत आणि त्या मेहनतीची चीज करणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। कल्पेश जाधव आणि संदीप दिवाने यांनी शर्तीचे प्रयत्न, संपूर्ण जीव या मॅच मध्ये पणाला लावलेली आहे। सन्माननीय अशोकदादा खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे। विलासदादा विदे, आपणास विनंती आहे। विलासदादा विदे, आपणास विनंती, आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे। मॅच चांगली आहे। एमडी स्पोर्ट्स कुटगर विपक्ष इगतपुरी क्लासिक। सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता, गिरते हर दरिया समंदर में लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता। काय घडेल या मॅच मध्ये, टीम इगतपुरी की टीम एमडी स्पोर्ट्स खुटगर, यालाच म्हणतात मित्रांनो टू बी और नॉट टू बी, दैट इज द क्वेश्चन। कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, तो कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है। चला अंपायर सूचना द्या आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे। स्ट्राइक चेंज झाली, यस यस दशरथजी खुपसे सर, स्ट्राइक चेंज। आता स्ट्राइकिंग एंड असतील फलंदाज कल्पेश। 1 बॉल 1 धावेची गरज। इथे काय घडलंय, संदीप दिवाने त्या ठिकाणी सज्ज होते आणि 1 सिंगल कंप्लीट, सामना जिंकला टीम इगतपुरी क्लासिक या संघानं।